नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नव्या ब्लॉगमध्ये. मी आलो मुंबईला आमच्या एका ATL डेच्या इव्हेंटसाठी. तर हा ATL डेचा इव्हेंट आमचा सकाळी 9:30 वाजता सुरू झाला आणि दुपारी 1 वाजेपर्यंत होता. हा ATL डेचा इव्हेंट करून मग मी निघालो परत दिल्लीला. त्यासाठी आपण आलो आपल्या मुंबई एअरपोर्टवरती. मुंबई एअरपोर्टवरती येऊन आपण पोचलो आहोत चेक इन काउंटरला. चेक इन काउंटरवरती चेक इन करून आपलं तिकीट घेऊन आता मी निघालो आहोत माझ्या गेटच्या दिशेने. काही लोकांना लवकर जायची घाई लागलेली, त्यासाठी ते पळत पळत जात होते. पण आपल्याकडे भरपूर वेळ होता, त्यामुळे आपण निवांत चाललेलो आजूबाजूचे व्हिडिओ घेत. इथे हा मस्त धबधबा झरा तुम्ही काय बोलू शकता तो आहे. आणि हे आपलं एअरपोर्ट. तिथून मग आपण गेलो रेस्टरूमला. रेस्टरूममध्ये जाऊन मी मस्त माझे आपले फोटोज काढत होतो, जे की आपल्याला दरवेळेस आवडतात काढायला. आणि मी माझे व्हिडिओज काढतच होतो. आजूबाजूचे लोक येतं जाता माझ्याकडे बघत होते, पण आपल्याला काय, आपण आपलं काम करत राहायचं, लोकांकडे लक्ष नाही द्यायचं. आपण फक्त आपलं काम करत राहायचं आणि ते मी करत होतो. मस्त व्हिडिओज वगैरे काढले, फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढून मग मी निघालो माझ्या फ्लाईटच्या दिशेने. फ्लाईटमध्ये आता आपण बसलो आहोत आणि तुम्ही बघू शकता आपला एअरपोर्टचा सीन. कशी मोठी मोठी विमाने आहेत. मला हे बघायला खूप आवडतं, जाम मस्त दिसतंय ना अशी मोठी मोठी विमाने. आणि हा आपला फ्लाईटच्या आतला सीन. या आमच्या हवाई सुंदरी सांगत आहेत, इन्स्ट्रक्शन्स देत आहेत इमर्जन्सीच्या वेळी कसं काय करायचं. आणि मग आपली बकचोदी सुरूच आहे. मी माझे व्हिडिओज वगैरे काढत आहे. आता मी तुम्हाला जरा बाहेरचा व्ह्यू दाखवतो कसा दिसत आहे. आत्ता एक जवळपास 5:30-5:45 वाजले आहे, तरी सूर्यास्ताची वेळ आहे. वरती निळं आकाश आणि हे आभाळ, त्याच्यामध्ये सूर्य दिसत आहे. याची काच जरा साफ नसल्यामुळे व्यवस्थित नाही दिसत आहे. सूर्याची किरणं एकदम आमच्या फ्लाईटच्या आतमध्ये येत आहेत. एकदम भारी दिसते, एकदम जाम खतरनाक. कसं वाटतंय? खतरनाक ना, मस्त ना. आणि जर तुम्हाला मोबाईल वगैरे चार्जिंग करायचं असेल तर अशी फ्लाईटमध्ये सुविधा असते. तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे चार्ज करू शकता. मी पण माझा केबल वगैरे काढली माझी आणि आता म्हटलं मस्तमध्ये मोबाईल चार्जिंग करूयात, कारण की सकाळपासून मी माझा मोबाईल चार्ज केला नव्हता. आपलं आता चार्जिंग वगैरे लावून झालं आहे काम. आता म्हटलं आपल्याकडे जवळपास 2-2.5 तास वेळ आहे फ्लाईटमध्ये. आता म्हटलं आता काय करायचं एवढ्या वेळात. तेवढं आठवलं मला की आपण काही एपिसोड डाउनलोड करून ठेवलेत नेटफ्लिक्सवरती स्ट्रेंजर थिंग्सचे. मग म्हटलं आता ते चालू करूयात. मग आता मी माझे एपिसोड चालू करत आहे. आता मस्तमध्ये आपला 2-2.5 तासांचा वेळ जो आहे तो मस्तमध्ये जाईल, काही टेन्शन नाही. नशीब मी अगोदर हे डाउनलोड करून ठेवले आणि मला आठवलं. आता मस्त हे बघत आता आपला टाईमपास होऊन जाणार आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. नाहीतर मग अवघड झालं असतं. आणि आपण आता वेळ चालला आहे जवळपास आता 1-1.5 तास होऊन गेला आहे आणि माझे पण 1-1.5 एपिसोड बघून संपून झालेत. अंधार पडला आहे बाहेर, तुम्ही बघू शकता. सगळं काळ दिसत आहे. हलकी पिवळी छटा पण दिसत आहे, केशरी कलरची. मस्त आहे ना. आणि आपला स्ट्रेंजर थिंग्स बघण्याचा कार्यक्रम सुरूच आहे. थांबा तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो. कसला खतरनाक दिसतोय ना, मस्त एक नंबर. मला असं वरून बघायला जाम आवडतं. त्यासाठी मी दरवेळेस विंडो सीट घेतो. पण यावेळेस असं झालं की मी विंडो सीट नव्हती घेतली, पण मला विंडो सीटच मिळाली. कारण की माझे जे बाजूचे जे मेंबर्स होते ते काय आले नव्हते, त्यामुळे सगळी माझी लाईनच खाली होती. मग मी जाऊन विंडो सीटजवळ बसलो. मला जाम असं वरून बघायला आवडतं. किती मस्त दिसतंय ना. सगळे एकदम छोटे छोटे रस्ते, त्याच्यावरती चालणाऱ्या गाड्या, मोठ्या इमारती, आणि वरून असं बघितलं की असं एकदम असं वाटतं दिवाळी असल्यासारखं वाटतं. मी तर भरपूर असं आलो ना फ्लाईटमध्ये बसलो की भरपूर असे व्हिडिओज वगैरे काढतो. मला खूप आवडतं. अगोदर लहान होतो तेव्हा खालून असं विमान बघायचो आणि ओरडायचो विमान करून. आता आज मी वरून खाली बघतोय. सगळ्यांचं स्वप्न असतं विमानात बसायचं. माझं पण होतं आणि ते पूर्ण झालं.
पण जाम मस्त वाटतं वरून बघताना. मला तर जाम आवडतं आणि रात्रीच्या वेळी तर खतरनाक एक नंबर दिसतं. आता आपण लँड करत आहोत दिल्लीमध्ये, पोचलो आहोत. एकतर एक विमान उडताना आणि लँड करताना या 2 वेळेस मला जाम भीती वाटते. एकदम ज्या विमानाचं एकदम हलायला लागतं, धाडाधाड करायला लागतं. थंडी असल्यामुळे सगळं बाहेर धुकं दिसत आहे. आणि आता आपण फायनली पोचलेलो आहोत एअरपोर्टला. जास्त थंडी असल्यामुळे मी माझी कानटोपी घातलेली आहे आणि आता आपण चाललो आहोत आपल्या घराच्या दिशेने. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.